हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इफ टॅन थिटा इज इक्वल्स टू 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. टॅन थिटा इज इक्वल्स टू 3/4 आणि आपल्याला सेक थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपल्याला 3 आयडेंटिटीज माहिती आहेत. फर्स्ट आयडेंटिटी काय आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. सेकंड आयडेंटिटी काय आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा. थर्ड आयडेंटिटी काय आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आता आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि सेक थीटा अँड कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग या कोणत्या आयडेंटिटीमध्ये टॅन थीटा आहे पहा. थर्ड आयडेंटिटीमध्ये टॅन थीटा आहे. म्हणजे आपल्याला ही थर्ड आयडेंटिटी यूज करावी लागेल. टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि सेक थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजेच आपण थर्ड प्रॉपर्टी यूज करून सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आता हे एक्झाम्पल आपण दोन्ही मेथडने सोडवणार आहोत. प्रथम आपण फर्स्ट मेथडने एक्झाम्पल सॉल्व करू आणि त्यानंतर आपण सेकंड मेथडने एक्झाम्पल सॉल्व करू. मेथड फर्स्ट. आता आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. टॅन थीटा इज इक्वल्स टू 3/4. रिझन काय गिवन. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आता आपण आयडेंटिटी लिहून घेऊ. वी नो दॅट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस आता टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3/4. त्याचा काय करायचं आहे आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस 3चा स्क्वेअर काय येईल. 3 3 9 अपॉन 4चा स्क्वेअर काय येईल. 4 4 16 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आता इथे काय करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. आता इथे डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. 16 इंटू 1 काय येईल 16 प्लस 9 इंटू 1 काय येईल 9 अपॉन 16 1 16 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. 16 प्लस 9 25 अपॉन 16 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आता आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण काय करू दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. 25 अपॉन 16 इज इक्वल्स टू अंडर रूट सेक स्क्वेअर थीटा. आता 25चा स्क्वेअर रूट काय येईल 5. 16चा स्क्वेअर रूट काय येईल 4 इज इक्वल्स टू हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. इज इक्वल्स टू सेक थीटा. देअरफॉर सेक थीटा इज इक्वल्स टू 5/4. आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू 5/4 मिळाली. आता आपल्याला आणखीन काय विचारलेलं आहे पहा. कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता कॉस थीटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कॉस थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ सेक थीटा. 1/सेक थीटा इज इक्वल्स टू 1 सेक थीटाची व्हॅल्यू काय आहे 5/4. म्हणजेच काय येईल पहा 1 इंटू हे डिवाइड साइन काय केलं आपण मल्टिप्लाय लिहिलं. आता काय करायचं मल्टिप्लाय करताना याचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे 4 वर जाईल आणि 5 खाली येईल. 4/5 इज इक्वल्स टू 4 1 4/5. म्हणजेच आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळाली. कॉस थीटा इज इक्वल्स टू 4/5. कॉस थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ सेक थीटा. मग सेक थीटा काय आहे 5/4. याचा रेसिप्रोकल काय येईल 4/5. म्हणजेच कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4/5. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर सेक थीटा इज इक्वल्स टू 5/4 अँड कॉस थीटा इज इक्वल्स टू 4/5. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.
आता हे एक्झाम्पल आपण सेकंड मेथडने सॉल्व करू. आता आपण हे एक्झाम्पल सेकंड मेथडने सॉल्व करू. आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. टॅन थीटा इज इक्वल्स टू 3/4. रिजन काय येईल गिवन. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करू. PQR हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. याचा अँगल PQR हा काय 90 डिग्री आहे आणि अँगल PRQ आपण थीटा कन्सिडर करू. कन्सिडर ट्रायंगल PQR where angle PQR is equals to 90 degree and angle PRQ is equals to theta. angle PRQ आपण थीटा कन्सिडर करू. आता या थीटाची टॅन व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. टॅन थीटा इज इक्वल्स टू काय येईल पहा. टॅन थीटाची व्हॅल्यू काय येईल अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. मग या अँगल थीटाची अपोजिट साईड कोणती आहे PQ. अपोजिट साईड म्हणजे काय समोरची बाजू. या अँगल थीटाच्या समोरची बाजू कोणती आहे PQ अपॉन अँगल थीटाची ॲडजसंट साईड म्हणजेच लगतची बाजू कोणती आहे QR. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 बघितलं तर लेफ्ट साइड काय आहे इक्वल आहे म्हणजेच राईट साइड सुद्धा काय असणार आहे इक्वल असणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो PQ अपॉन QR इज इक्वल्स टू 3/4. देअरफॉर PQ अपॉन QR इज इक्वल्स टू 3/4. आता येथे आपण असं म्हणू शकत नाही PQ इज इक्वल्स टू 3 युनिट्स अँड QR इज इक्वल्स टू 4 युनिट्स. कारण हा जो आहे हा काय आहे PQ अपॉन QR चा रेशो आहे. आता इथे आपल्याला काय करावं लागेल एक कॉमन मल्टिपल घ्यावा लागेल. आता आपण कॉमन मल्टिपल K घेऊ. आता या कॉमन मल्टिपलनं काय करावं लागेल आपल्याला या दोन्ही नंबर्सला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच आपल्याला PQ ची व्हॅल्यू काय मिळेल पहा. आपण लिहून घेऊ प्रथम लेट द कॉमन मल्टिपल बी K. देअरफॉर PQ ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 3 × K 3K अँड QR ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 4 × K 4K. म्हणजेच आपल्याला PQ काय मिळालं 3K अँड QR ची व्हॅल्यू काय मिळाली 4K. आता PQ आणि QR आपल्याला साइड्स माहिती आहेत. मग आपण PR ही साइड काढून घेऊ. पायथागोरस थेरमचा यूज करून आपण याची PR ही साइड काढू शकतो. इन ट्रायंगल PQR angle PQR is equals to 90 degree. अँगल PQR हा 90 डिग्री आहे म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून आपण इथे काय करू शकतो पायथागोरस थेरम यूज करू शकतो. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय येईल पहा पायथागोरस थेरम PR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हायपोटेन्यूसचा स्क्वेअर PR स्क्वेअर इज इक्वल्स टू रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची ॲडिशन PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल्स टू PR ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर. PQ किती आहे पहा 3K म्हणजेच येथे काय 3K चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर. QR किती आहे 4K म्हणजेच काय येईल 4K चा स्क्वेअर. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर काय येईल 9 K चा स्क्वेअर काय येईल K स्क्वेअर 9K स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16 K चा स्क्वेअर K स्क्वेअर 16K स्क्वेअर. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 + 16 काय येईल 25K स्क्वेअर. आता आपण काय करू दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट्स घेऊ म्हणजे आपल्याला PR ची व्हॅल्यू मिळेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. PR चा स्क्वेअर रूट काय येईल पहा PR इज इक्वल्स टू 25 चा स्क्वेअर रूट काय येईल 5 K स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल K. म्हणजेच आपल्याला PR ची व्हॅल्यू काय मिळाली 5K. आता आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सेक थीटा म्हणजेच काय असतो पहा सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा.
कॉस थिटा इज इक्वल्स टू काय आहे, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूस. म्हणजे सेक थिटा इज इक्वल्स टू काय येईल, याचा रेसिप्रोकल हायपोटेन्यूस अपॉन ॲडजसंट साईड. मग हायपोटेन्यूस काय आहे पहा, पी आर, आणि ॲडजसंट साईड काय आहे, क्यू आर. म्हणजेच काय येईल, पी आर अपॉन क्यू आर. आता पी आरची व्हॅल्यू काय आहे पहा, पी आरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5K, आणि क्यू आरची व्हॅल्यू काय आहे पहा, क्यू आर इज इक्वल्स टू 4K अपॉन 4K. के कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला काय मिळेल आन्सर 5/4. सेक थिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5/4. आता कॉस थिटा म्हणजेच काय पहा, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूस. मग या थिटाची ॲडजसंट साईड कोणती आहे, क्यू आर अपॉन हायपोटेन्यूस काय आहे, पी आर. म्हणजेच काय येईल, क्यू आर अपॉन पी आर. क्यू आर अपॉन पी आर इज इक्वल्स टू, आता क्यू आरची व्हॅल्यू काय आहे पहा, क्यू आर इज इक्वल्स टू 4K अपॉन पी आर. पी आरची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5K. के कॅन्सल होईल, म्हणजेच काय येईल आन्सर 4/5. म्हणजेच कॉस थिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4/5. आन्सर लिहू आपण. देअरफोर सेक थिटा इज इक्वल्स टू 5/4 अँड कॉस थिटा इज इक्वल्स टू 4/5. त्याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5/4 अँड कॉस थिटाची व्हॅल्यू काय मिळाली 4/5. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. पुन्हा एकदा पहा एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.